आपणही या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली। मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय। मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण पुष्पगुच्छ आपण त्यांना देतोय आणि एक सन्मान चिन्ह मंडळाच्या वतीने आपण त्यांना देण्यात येते। एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। मान्यवरांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने केला जातोय मुख्य व्यासपीठावरती। धन्यवाद साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत। तसेच त्यानंतर आपण सन्मानित करूयात कोकण भूमी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्रजी उतेकर साहेब यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय। त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेले आमचे एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करूयात। धन्यवाद साहेब, आपण ही या स्पर्धेमध्ये उपस्थितीत राहिलात आणि खऱ्या अर्थाने या सामन्याची आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल सुद्धा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच प्रकाशजी गोलांबडे साहेब यांना सुद्धा आपण यथोचित सन्मानित करूयात। या सर प्रकाशजी गोलांबडे साहेब, आपण या मंडळाच्या वतीने आपण आपल्याला सन्मानित करण्यात येते। आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात, वेळात वेळ काढून आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून येथे या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात, मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। तसेच पंकजी सावरकर साहेब तसेच आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये सकाळपासून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं ते म्हणजे पंकजी सावरकर यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करतोय। मी सावरकर साहेब यांना विनंती करतोय की आपण ही या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी आपण खरंच रखरखत्या उन्हामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान पाहायला मिळालं। आपला सुद्धा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय। तसेच प्रवीण बारे साहेब, आपणही या आपलाही यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करतोय। आपणही या तसेच या स्पर्धेसाठी प्रत्येक शिलेदार आणि काही ना काही देण्याचं योगदान केलंय। खऱ्या अर्थानं समाज जागृती चषक 2026च्या या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यासाठी प्रत्येकाने काही ना काही खारीचा वाटा दिला। त्यामध्ये मैदान उपलब्ध करून देण्यासाठी सन्माननीय श्री विशालदादा अलिमकर यांच्या माध्यमातून या मैदान उपलब्ध करण्यात आलं, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण मंडळाच्या वतीने करण्यात येतोय। तसेच आपण ही स्पर्धा सातत्याने सुरेख साऊंडच्या माध्यमातून आपण ऐकत होतो, आपल्यापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये आवाज पोहोचवला तो डीजेच्या माध्यमातून। रिषभ साऊंड यांचे प्रतिनिधी सन्माननीय श्री अनंतजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचली डीजेच्या माध्यमातून, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय। सर आपण ही या मुंडे साहेब ते जरी उपलब्ध नसले तरी त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी आपण हा सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। या लवकरात लवकर आपण सन्मान चिन्ह देतोय। आपण या स्पर्धेसाठी डीजे च्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये आपला आवाज पोहोचवला तो म्हणजे ऋषभ साऊंड चे
सन्माननीय अनंतजी मुंडे साहेब यांचे ते येथे उपलब्ध नसले तरी त्यांचे प्रतिनिधी येथे उपलब्ध आहेत, त्यांना सन्मानित करतोय आपण, त्यांना सन्मान चिन्ह देतोय. धन्यवाद साहेब. तसेच ही स्पर्धा NTC स्पोर्टच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवली. आमच्या स्पर्धा जरी मुंबईच्या ठिकाणी खेळवली असली तरी आमच्या गावच्या प्रेक्षकांना सुद्धा ही स्पर्धा बघता आली. यूट्यूबच्या माध्यमातून ते यूट्यूब लाईव्हचे थेट प्रक्षेपण NTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून करत होते. सन्माननीय श्री दर्शनदादा म्हात्रे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्यांना सुद्धा विनंती करतो, दादा आपणही या, आपलाही यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. हॅलो, ओम तलवा क्रिकेट संघ साकोळी, चला लगेचच या इकडे, आपण प्रायोजक शुभांकडे वळणार आहोत. सर्व प्लेयरना विनंती असेल की लगेचच या, सर्व लाईनअप करून घ्या प्लीज. समोर सर्वांनी या जरा प्लीज. सह्याद्री आपण सुद्धा समोर उभं राहायचंय. सर्व दोन्ही संघाचे बिन झालेत. उपविजेता विजेता संघ दोन्ही संघ समोर या. लगेच आपल्याला या ठिकाणी मेडल प्रदान केलं जाणार आहे. व्यासपीठावरती पाहतोय NTC स्पोर्टचे श्री दर्शनदादा म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने. चांगली क्लिअरिटी पाहायला मिळाली या यूट्यूबच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं तुमच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या माध्यमातून सगळ्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आपण या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने मागील स्पर्धेमध्ये ज्या लोचकांचा आवाज ऐकतो ते आमचे सहकारी मित्र आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व, गोड आवाज, पांगारी गावातील आणि दापोली तालुक्यातील आमचे सहकारी मित्र समालोचक सन्माननीय सुदेशजी शिगवण साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान करतोय. सकाळच्या सत्रापासून त्यांचा सुरेल आवाज, गोड आवाज आपण आपल्यापर्यंत पोहोचवत होतात आणि खरंच संपूर्ण उपस्थित क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. सर, आपला आवाज आणि आपल्या आवाजाचे अनेक चाहते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा ऐकत होते. खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाने या स्पर्धेला एक मोठं आकर्षण दिलं. खऱ्या आवाजाचा आपला अनेक चाहते आहेत. घराघरापर्यंत आपल्या आवाजाने ही स्पर्धा पोहोचवलीत. मनपूर्वक आपला स्वागत. तसेच या ठिकाणी सकाळपासून ज्यांचा आवाज आपण समालोचनामध्ये ऐकलत, खरोखरच आवाजामध्ये गोडवा मांडण्याची पद्धत खूप छान आहे. आम्ही सुद्धा यांचा फॅन होऊन गेलोय. असे सन्माननीय बोपणगावचे सुपुत्र एक सुंदर समालोचक विनोदजी खळे या ठिकाणी उपस्थित झाले. सकाळपासून त्यांचा सुद्धा आवाज आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकलात. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय विनोदजी खळे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. सकाळपासून ज्यांनी खरोखरच सुंदर अशी या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत ऐकवलंय असे सन्माननीय बोपणगावचे सुपुत्र विनोदजी खळे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे स्कोरर म्हणून ज्याने काम पाहिलं असे राजाजी शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. राजाजी शिगवण, खरोखरच या सुद्धा प्लेयरसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. मित्रांनो, सकाळपासून लाईव्ह सामन्यांचे अपडेट, स्कोर अपडेट स्वतः करत होते असे सन्माननीय राजाजी शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा राजाजी शिगवण यांचं. सुंदरसं अपडेट करून आम्हाला आपल्यापर्यंत स्कोर धावा या ठिकाणी पोहोचवल्या असे राजाजी शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे पंच म्हणून कामगिरी पाहिली हे सन्माननीय रोहितजी जाधव आणि किशोरजी खापरे यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आपण पुढे यायचंय. आपण या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रोहितजी जाधव आणि किशोरजी खापरे. चला लगेच या प्लीज. त्याचप्रमाणे एक मुख्य अंपायर म्हणून ज्यांनी काम पाहिलं
असे पंकजी सावरकर यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण सकाळपासून खूप महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं. सकाळपासून या स्पर्धेला एकही वेगळा डिसिजन बघण्यात नाही आला, कारण कोणाच्या कुठल्या संघाच्या बाजूने डिसिजन नाही दिलं. पाहिलं तर खरोखरच ज्यांचा नावाचा दबदबा आहे असे सन्माननीय पंकजी सावरकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सर्वांनी टाळ्या वाजवायच्या पंकजसाठी, कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मित्रांनो मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं. दिवसभर त्या रखरखत्या उन्हामध्ये आपली सुरेख अशी कामगिरी पार पडली. पंच म्हणून पंकजी सावरकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. दोघांचा एकत्रित सन्मान केला जातोय. पंच म्हणून आम्हाला लाभले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशी सेवा आपल्या हाताने घडत राहो. लगेचच पंकजी सावरकर यांचा सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. पंकज सावरकर यांचं या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी खूप मोलाचं. चला लगेचच पंकजी सावरकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. एक सुंदर असं मानाची ट्रॉफी, मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. पंकजी सावरकर यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. सकाळपासून अगदी रखरखत्या उन्हामध्ये सुंदर अशी कामगिरी केली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान यांचं लागलं. धन्यवाद पंकजी सावरकर. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रवीणजी बारे हे सुद्धा पंच म्हणून लाभले. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो लगेच आपण पुढे यायचंय. त्याचप्रमाणे सन्मान्य अनिलजी डिंगणकर आम्हाला लाभले, परंतु आता या ठिकाणी नाही आहेत, तर त्यांचा यथोचित शाब्दिक आभार आम्हाला या ठिकाणी तुम्ही पंच म्हणून लाभलात. त्याचप्रमाणे मिथुनजी आयनकर साहेब या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून लाभले, या ठिकाणी उपस्थित नाहीत, त्यांचा सुद्धा खूप खूप शाब्दिक आभार. त्याचप्रमाणे प्रसादजी शिगवण या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून लाभले, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. त्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. सकाळपासून प्रसाद यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे अनिलजी बागडे आम्हाला पंच म्हणून लाभले, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. संकेतजी सावरकर स्कोरर आणि पंच म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा शाब्दिक आभार. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेशन व्यवस्था सन्माननीय श्री यशवंतजी विचले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं, आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंडप डेकोरेशन व्यवस्था सन्माननीय यशवंतजी विंजले साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की लगेचच आपण पुढे यायचंय. या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान सकाळपासून दिलं. सर्वांना बाउंड्रीवरती चला, बाउंड्रीवरती चला असे सकाळपासून जे सांगत होते आणि या स्पर्धेचं स्वतः यजमान होऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असे सन्माननीय प्रशांतजी बागडे यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत झाला पाहिजे. मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं, आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रशांतजी बागडे टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे प्रशांत यांचं. आणि पूर्ण मॅनेजमेंट या प्रशांत यांनी केलंय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारचे मित्रांनो पडद्यामागे राहून कामगिरी करणारे बरेच जे असतात ते नावालुपाला येत असतात, तर त्याच्यापैकी एक प्रशांत बागणे आपण पाहिलं. सकाळपासून खूप सुंदरशी कामगिरी यांनी केली. तसेच आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेशनची व्यवस्था केली. सन्माननीय यशवंतजी विंजळे साहेब यांना सुद्धा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण या साहेब आपल्याही सुद्धा मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करतायत. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक असलेला पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांना सन्मानित करूयात.
ज्या ठिकाणी सीमा रेषेवरती ज्याने सकाळपासून सुंदर अशी कामगिरी पाहिली, एक सुंदर असा झेल सुद्धा टिपला होता, असे सन्माननीय संदीपजी शिगवण यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं, आपल्या इथे सन्मान केला जाईल. चला लगेच चला, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. सकाळपासून बाउंड्रीवरती खूप सुंदर अशी कामगिरी पाहिली आणि एक झेल सुद्धा, एक सुरेख झेल टिपला होता सीमा रेषेवरती, त्यासाठी सुद्धा खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि मंडळाचे सचिव सुद्धा आहेत सन्माननीय संदीपजी शिगवण, यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्लीज. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं, ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन द्या, एक तिकडे नंबर टाक ना, 1-2 कुठे बेस्ट बॉलर हे मिडल होते अंतिम सामना द्या पहिला मी लावले. चला मित्रांनो, आपण सर्व खेळाडू त्यांना विनंती करतोय की आपण समोर व्यासपीठाच्या समोर या, जेणेकरून हा आपला बक्षीस वितरण समारंभ आता आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. सगळ्यांना उत्सुकता लागले ह्या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्या हातामध्ये मिळाव्या, विजेता संघ असेल किंवा उपविजेता संघ. सह्याद्री चला समोर या. ओम तेलबा अजून जरा जवळ या, जवळ या, जवळ या. ओम तेलबा क्रिकेट संघ चला फटाफट जवळ या. सह्याद्री संघ तुम्ही सुद्धा जवळ या, चला फटाफट या. आता अंतिम टप्प्यात आहोत आपण मित्रांनो. सर्वांना उत्सुकता लागली आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, बेस्ट बॅट्समन कोण असेल, बेस्ट बॉलर कोण असेल, त्याचे रिझल्ट आमच्यापर्यंत आले, लगेच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. आणि सर्वांना उत्सुकता लागली आहे या मॅच साठी. सन्माननीय सन्माननीय विलासजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण फक्त 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आज या ठिकाणी समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी या वाडीच्या वतीनं या ठिकाणी जो सामना आयोजित केला, त्या सर्व आयोजकांचं सर्वतः पहिलं आभार मानतो आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. त्याचप्रमाणे आज दिवसभरात जे खेळाडू आले, जे क्रिकेटपटू, प्रेक्षक, ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आता जे विजेते झाले आहेत, जे सामनावीर आहेत, जे बक्षीस वितरण आहेत, त्या ज्यांना बक्षीस मिळणार आहे किंवा ज्यांचा सन्मान होणार आहे, त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वांचा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे सहकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देगाव गावचे सुपुत्र सन्माननीय संदीपजी सुनीलजी शिगवण यांच्याकडून आम्हाला आमंत्रण आल्यानंतर आम्ही त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आम्ही आलो. खरोखर आनंद वाटतो की एका समाजासाठी किंवा समाजाचं काहीतरी बांधकाम करायचं, सभागृहाच्या बांधकामासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि असाच कार्यक्रम आपल्या ह्या दापोली तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे होतात आणि असं चांगल्या प्रकारची तुमची संकल्पना आहे. खरोखरच तुमचे आभार मानव तेवढे कमी आहेत आयोजकांचं, कारण हा देगाव गाव एक सुसंस्कृत असा हा देगाव गाव आहे. त्या देगावशी माझं नातं जुळलेलं आहे, कारण माझी सासरवाडी देगावची आहे आणि माझं गाव पन्हाळे काजी. त्यामुळे देगाव आणि पन्हाळे काजी हा एक आपुलकीचं नातं घराघरामध्ये आहे आणि म्हणून आपण आमच्या आजच्या ह्या भव्यदिव्य अशा क्रिकेट सामन्यासाठी लाईव्ह यूट्यूबच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. मी पन्हाळेदुर्ग ग्रामस्थ मंडळ रजिस्टर मुंबई ग्रामीण, त्याचप्रमाणे कोकणभूमी शिव प्रतिष्ठान मुंबई आणि शिवसेना शाखा 127 घाटकोपर पश्चिम या सर्व संस्थेच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं आपला आभार मानतो आणि आपण आम्हाला सन्मानित केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब, आपण मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या स्पर्धेसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकणभूमी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी उत्तेकर सर यांना विनंती करतो की आपण फक्त 2 शब्द बोलायचं आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजक समाज जागृती सेवा मंडळ देगाव आणि तुम्ही सगळे जमलेले व्यासपीठावर सगळे माझे मान्यवर, या सगळ्यांची मी नावं घेत नाही आणि ह्यांचे आयोजक आणि संयोजक आमचे मित्र शिगवण साहेब आणि उपस्थित तुम्ही सगळे खेळाडू. खरं म्हणजे
बरेच असे कार्यक्रम आम्ही मुंबईत बघतो आणि तुम्ही लोक सगळं गावावरून मुंबईला येता, हा सगळा खरं म्हणजे खेळाचा मोठा अभिमान आहे. आणि ह्या माध्यमातून आपण सगळे एकत्र भेटतो आणि खेळामध्ये एक नातं निर्माण करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पूर्वी मला आठवते की आपल्याकडे मैदानं नसायची, नुसत्या वाटा होत्या, त्या वाटांचा आता आपण रस्ते झालेत. आणि अशातून घडलेली आपण सगळी पिढी आहे आणि त्यातले तुम्ही एक उत्कृष्ट असे खेळावर प्रेम करणारे सगळी माणसं आहोत, मंडळी आहोत. खरं म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेने ह्या खेळाडूंसाठी काहीतरी निधी वेगळा करून ठेवायला पाहिजे, आता याची गरज आहे. कारण मी असंख्य खेळाडू बघतो डोंबिवलीमध्ये, ह्या बरेचसे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये गावावरून लोक मुंबईला येतात, गर्दीतून येतात. हे सगळे मी बघतो इथे, कधी कधी मी डोंबिवलीत राहतो आणि तिथे आजूबाजूला बरेच मैदान आहेत. ते सकाळी रनिंगला जाताना मला बरीच लोक दिसतात. मी एखाद्या विचारतो, मग तुझा गाव कुठला, तर कोण सांगतो मी साकोळीचा आहे, कोण सांगतो मी उन्हावऱ्याचा आहे, कोण सांगतो मी आपल्या इथल्या जवळच्या गावात. तर मग आपुलकी निर्माण होते की कुठे आपली माणसं आहेत, आपली मुलं आहेत, ही खेळत आहेत. तर मला वाटतं, मला योगेश कदमला माझी विनंती आहे की तुम्ही ह्या खेळाडूंसाठी कुठेतरी एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक फंड तयार करा, की ही मुंबईला जी मुलं येतात त्यांना कुठेतरी ट्रेनिंग सेंटर तुम्ही सुरू करा, त्यांना प्रशिक्षण द्या, वानखेडेमध्ये द्या. बरेच ब्रेबॉन स्टेडियममध्ये या आपल्या मुलांना बोलवा तिथे. तुम्ही जसे आता शिक्षकांना त्या दापोलीतल्या एका विद्यार्थ्यांना विधानभवन दाखवायला बोलवलं होतात, तर तुम्ही आपल्या या सगळ्या खेळाडूंना एक दिवस वानखेडे स्टेडियम दाखवा आणि त्यांची इच्छा पूर्ण करा की ती खरं म्हणजे क्रिकेट हा इंग्लिश खेळाडूंचा खेळ, इंग्रजांचा खेळ आहे, पण तो आपल्याकडे इंग्रज आल्यामुळे आपल्याकडे तो आला, निर्माण झाला आणि वसला. तर तुम्ही सगळेजण खूप चांगले खेळत आहे, तुम्ही सगळ्यांच्या तोंडावर खूप उत्साह आहे. हा उत्साह बघूनच तुम्ही मला वाटते एक वेगळ्या प्रकारची एक क्रांती तुम्ही करू शकाल असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. खेळ एक माध्यम आहे, खेळाच्या माध्यमातूनच समाज जागृती आणि समाज एकता निर्माण करण्याची असते. मला वाटते तुम्ही व्यासपीठावर सगळे तुम्ही मान्यवर, आमचे दादा एक मोठा माणूस आहे, उद्योजक आणि आपल्या गावातला आहे, तुमच्या पांगारे गावातला आहे. आणि दादाने घाटकोरमध्ये एक वेगळं एक संग्राम निर्माण केला आहे. मी बघतो त्यांचं कार्य आणि शरद पवारांची अगदीच जवळची माणसं आहेत ती आणि आमचे पण जवळचे. आणि दादाने मी नेहमी सांगत असतो, दादा समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग समाज तो कुठलाही असतो, तो आपला आहे आणि आपली मुलं घडली पाहिजे, शिकली पाहिजेत, नुसती खेळाडू नाही झालं पाहिजे, MPSC UPSC पण झाली पाहिजेत आणि त्याने हे सगळं उभं करायला पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ह्या लोकांचा तुम्ही फायदा करून घ्यायला पाहिजे, तरुणाने फायदा करून घ्यायला पाहिजे. त्याची कष्ट आणि मेहनत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही या उन्हातानातून खेळताय म्हणजे तुम्हाला उत्साह आहे, हे मी तुमच्याकडे बघून बघतोय. मला वाटतं तुम्ही सगळेजण आलात, बरं वाटलं. तुम्ही कोण जिंकला असेल, कोण हरला असेल, पण तो हार जीत ही खेळामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये असतेच, पण त्याशिवाय तुमचं करिअर पण महत्त्वाचं आहे. तुम्ही करिअर पण घडवा आणि खूप चांगले मोठे एक माणूस म्हणून जगा. एवढं बोलून मी माझं 2 संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण मुलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय अनवरजी साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण 2 शब्द मुलाचं मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि मिसाईल मॅन अब्दुल कलाम आझाद याला वंदन करीत आहे. हे आज आपल्याकडे देगाव गावच्या लोकांनी इथे क्रिकेट टुर्नामेंट ठेवली त्यांच्या सभागृहासाठी निमित्ताने, खरोखर खूप चांगला आहे उपक्रम. आणि तुम्ही जे आम्हाला शिगवण साहेबांनी बोलवलं, आमंत्रण दिलं, त्याच्याबद्दलही त्यांचं धन्यवाद. तुम्ही जर पाहत असाल तर कोकणामध्ये अनेक खेळाडू झाले, वेंगसरकर असो, गावस्कर असो, सचिन तेंडुलकर असो, आणि आपल्या तालुक्यातला अजित आगरकर हा कोलथेरे गावचा, आणि कोलथेरे गाव म्हणजे आपल्या तालुक्यात जवळचाच आहे. आपल्या दापोली तालुका हा भारतातील सर्वात नावाजलेला तालुका, भारतरत्न 4 भेटलेले आहेत आपल्या दापोली तालुक्याला, म्हणजे आपला तालुका हा पुढारलेला आहे कोकणामध्ये. मग आपल्या लोकांना पण 2 पावलं पुढे गेले पाहिजे. मुंबईचा खरा उपयोग आपण केला पाहिजे. परप्रांतीय होऊन ह्या मुंबईचा उपयोग केला, पण आपण कुठंतरी मागं राहिलो. हे मागं राहता कामा नाही. जे मंडळ आपल्याकडे आहेत हे अशा पद्धतीने क्रिकेट टुर्नामेंट ठेवतात, तर आपल्यामधून कोणतरी अजित आगरकर किंवा सुनील गावस्कर झाला पाहिजे किंवा तेंडुलकर झाला पाहिजे की नाही. मग तुमच्यातून कोणतरी होणार की नाही, होणार ना. मग प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले तर निश्चित एक दिवस आपला येणार, एवढं लक्षात ठेवा. आणि पुन्हा तुमच्यातला कोणतरी एक माणूस दापोली तालुक्याचं पुन्हा एक नाव निर्माण करणाऱ्या भारत देशामध्ये, एवढं मी निश्चितच सांगतो. व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हायचंय.
तसेच एकदा या मंडळासाठी सगळ्यांनी मित्रांनो जोरदार टाळा होऊन जाऊ द्या, कारण तर खऱ्या अर्थानं आज अक्षय तृतीया एक 3:30 मुहूर्ताचा एक सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जाणारा हा शुभ दिवस, आणि या शुभ दिवशी आज या समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्या या मंडळाने खरं तर आपल्या समोर हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं या संपूर्ण शिलेदारांसाठी, कारण की दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी केली. त्या संपूर्ण आयोजकांसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या आयोजनामध्ये आज उत्कृष्टरित्या आपण इथे दिवानगरीमध्ये सामने पाहायला मिळाले. आणि जाऊया आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार ठरलाय समाज जागृती चषक 2026च्या या अंतिम सामन्यातील सामनावीर संघ आहे सह्याद्री क्रिकेट संघाचा ठरतोय खेळाडू रोहित जाधव. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल, सातत्याने चांगली फलंदाजी, आणि हे मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यात सामनावीराचा आकर्षक चषक लागले. आमचे मंडळाचे सन्माननीय सौजन्य सन्माननीय श्री प्रदीपजी पांडुरंग शिगवण साहेब देगाव यांच्याकडून हा आकर्षक चषक लाभलाय. अंतिम सामन्यातील सामनावीरासाठी कैलासवासी पांडुरंग भागोजी शिगवण यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री प्रदीपजी पांडुरंग शिगवण साहेब देगाव यांच्या माध्यमातून अंतिम सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार लाभलेला आहे. चांगली फलंदाजी सातत्याने रोहित याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. चौकार षटकार उधळण केली जणू काही आपल्या संघासाठी. एकदा जोरदार टाळा उद्या रोहित साठी. शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपल्या सामनावीर ठरलाय. त्यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सामना म्हटलं तर प्रत्येक बॉल वरती आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी झोकून दिलं जाते. प्रत्येक संघ काही ना काही धडपड करत असतो, आणि अशा मोक्याच्या क्षणाला आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं क्षेत्ररक्षण करत असताना तो म्हणजे ओम तेलोबा सकौली या संघाचा ठरतोय मनोहर भुवड. ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा चषक आपल्याला लाभलाय सौजन्य स्वर्गीय विठ्ठल देवजी गोलांबडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री विनयजी विठ्ठल गोलांबडे साहेब देगाव यांच्याकडून आपल्याला हे आकर्षक चषक लाभलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा आकर्षक चषक त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण मनोहर भोवड यांना आपण द्यायचंय. खरंच मनोहर तुमचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं मैदानाच्या आतमध्ये. सकाळपासून रखरखतं ऊन असताना सुद्धा 100% एफर्ट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले तुमच्या माध्यमातून. धन्यवाद मनोहर. अशीच कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करत राहाल. त्यानंतर या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज समाज जागृती चषक 2026चा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल मित्रांनो? नक्कीच मित्रांनो, प्रत्येक संघ आपापला खेळाडू चॉईस करत असतो, परंतु चांगली गोलंदाज जो करतो त्यालाच आपल्याला आकर्षक चषक दिला जातोय. आणि ठरतोय सह्याद्री क्रिकेट संघाचा सूरज जाधव उत्कृष्ट गोलंदाज. समाज जागृती चषक 2026च्या उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब घेऊन जातोय सूरज जाधव सह्याद्री क्रिकेट संघाचा. आणि हे हा चषकाच्या पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. हे चषकाचे सौजन्य लाभले सन्माननीय श्री अरविंदजी धोंडू करंजकर साहेब देगाव यांच्या सौजन्याने उत्कृष्ट गोलंदाज हा चषक लाभलाय. तसेच कॅश प्राइज आहे रोख रक्कम 1000 रुपये. सौजन्य सन्माननीय श्री अविनाशजी बालगुडे साहेब फणसू यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. खर तर वेगावरती स्वार होत होता हा गोलंदाज, तोच गोलंदाज ठरलाय. सूरज मित्रा, 1-2 क्षण आणि 2 काही शब्द आपल्या पाठीराख्यांसाठी सांगशील? मी तुला नक्कीच थोडस थांबेन सूरज.
आज या समाज जागृती चषक 2026च्या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब तू पटकवलायस. काय म्हणशील गोलंदाजी करत असताना, या रखरखत्या उन्हामध्ये गोलंदाजी करत असताना तू वेग कशा पद्धतीने तुझ्याकडून तो प्राप्त होत होता, त्यासाठी तू काय मेहनत घेत असतोस मैदानाच्या आतमध्ये किंवा मैदानाच्या बाहेर असताना एफर्ट्स काय करत असतो? खऱ्या अर्थानं शारीरिक थोडीशी आपल्याला तेवढं शरीर मजबूत ठेवण्यासाठी काहीसा प्रयत्न करावा लागतो, त्याची काहीशी काळजी घेतोस का? सर्वप्रथम मी समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवडे यांचे मी प्रथमतः आभार मानतो की त्यांनी आमच्या सह्याद्री संघाला इथे खेळण्याची संधी दिली आणि त्यामुळेच आम्ही आता फायनलपर्यंत मजल मारली. आणि बॉलिंगचा स्पीड बघायचं म्हटलं तर आमच्या सर्वच याचं जे श्रेय जातं ते आमच्या सर्व खेळाडूंना जातं, आमच्या कर्णधार रोहित जाधव. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज उपस्थित नाहीत ते आमचे प्रशिक्षक अंकुश पांचाळे, सध्या इथं अवेलेबल नाही आहेत त्यांच्या दुखापतीमुळे. पण याच्या मागे त्यांचा, मला वाटतं त्यांचा जास्त मोलाचा वाटा आहे, कारण प्रत्येक बॉल मला असं या टप्प्यावरच पडला पाहिजे, म्हणजे बाजूला जर चुकीचा बॉल पडला तर अगं डोळे दाखवणार नाही. हा म्हणजे एवढा धाक होता, पण आता सध्या अवेलेबल आहे. खेळताना म्हणजे एक बॉल जरी चुकीचा पडला की बाहेर होऊन शिव्या पडणारे कन्फर्म असतात, ते म्हणजे तो कुठेतरी धाक असतो आणि आपल्या पोरांचा सपोर्ट, त्यामुळे पोरांचा जास्त विश्वास आहे, त्यामुळे हे सर्व होतं. बस बाकी धन्यवाद सूरज. खऱ्या अर्थानं या क्षणाला सुद्धा आपण प्रशिक्षकांची आठवण करून दिलीत. खऱ्या अर्थानं आपला गुरु आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत असतो आणि त्याचसाठी तुम्हाला परावृत्त केलं त्यांनी. खरंच कठीण काहीशी शब्द मागेल सामन्यामध्ये सुद्धा तुम्हाला, ज्यावेळी अनियंत्रित गोलंदाजी करत होता त्यावेळेस सुद्धा त्यांनी काहीशी तुम्हाला ओरड केलं असेल, परंतु त्याचा फायदा तुम्हाला आजच्या या स्पर्धेमध्ये लाभलाय. खरंच ह्या क्षणाला तुम्ही त्यांची आठवण केलीत. या स्पर्धेसाठी काही दुखावत झाली असली त्याच्यामुळे ते उपस्थित राहिले नाही, तरी सुद्धा त्यांचं सुद्धा मनपूर्वक एकदा त्यांचा सुद्धा टाळ्या वाजवा. त्यांनी असा खेळाडू घडवलाय संघासाठी, मनपूर्वक कौतुक तुझं सुद्धा आणि धन्यवाद. हॅलो हॅलो. त्यानंतर आपण वळूयात उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयी मार्गावरती सोडत होता. पाहूया कोणता फलंदाज या सामन्यामध्ये या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. साखळी संघाचा प्रशांत भुवड या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय. साखळी संघाचा प्रशांत भुवड आणि हे आकर्षक चषक लाभले सन्माननीय श्री प्रभाकरजी पांडुरंग बारे साहेब यांच्या सौजन्याने. कैलासवासी पांडुरंग बारे व पार्वती बारे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रभाकरजी पांडुरंग बारे यांच्या माध्यमातून हे आकर्षक चषक लाभले. तसेच रोख रक्कम कॅश प्राइज 1000 रुपये श्री निलेश गोपाळ बेकरे शिरवणे यांच्या मार्फत कॅश प्राइज सुद्धा आले. चांगली फलंदाजी सातत्याने करत होता प्रशांत. आणि जरी मित्रा शेवटच्या क्षणाला आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी सुद्धा या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाजाच्या मानकरी तू ठरतोस. काय म्हणशील त्याबद्दल, आयोजकांबद्दल काय म्हणशील? नमस्कार. एकदम सुंदर असं नियोजन होतं, सुंदर, खूप सुंदर नियोजन आणि सर्वांनी खूपच सुंदर आज एकदम खूप मेहनत घेतलेली आहे. आणि एवढं ऊन आहे की अक्षरशः धावता येत नव्हतं मला, पण बॅटिंग करताना बॉलिंग खूप दमलो होतो, तरी पण खेळायला मजा आली. आणि आमची समोरची टीम जी विजय झाली आहे याच्या आधी पण आम्हाला भेटली होती. खूप सुंदर खेळतात आहेत. असंच आपण परत भेटू, परत चांगलं क्रिकेट खेळू, पुन्हा भेटू. थँक्यू. धन्यवाद प्रशांत. खरं तर सकाळपासून प्रत्येकाला उन्हाचे चटके या मैदानामध्ये पाहायला मिळत होते, परंतु सातत्याने आयोजक आणि सगळे खेळाडू चांगलं प्रदर्शन मैदानामध्ये दाखवत होते. त्याच प्रत्यक्ष आपल्याला या ट्रॉफीने आपल्याला शेवटच्या क्षणावरती आनंदाचे क्षण निर्माण केलेत. आणि जाऊया आता पुन्हा एकदा समाज जागृती चषक 2026चा मालिकावीर किताब ठरतोय. कोण असेल तो मालिकेवीराचा? आणि सह्याद्री क्रिकेट संघाचा मालिकावीर ठरतोय रोहित जाधव. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून, तोच रोहित ठरतोय समाज जागृती चषक 2026च्या या स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय रोहित जाधव. आकर्षक चषक लाभले आपल्याला सन्माननीय श्री राजेंद्रजी धोंडू करजकर साहेब यांच्या सौजन्याने. देगावचे हे सन्माननीय राजेंद्र धोंडू करंजकर साहेब यांचे सौजन्य लाभले. तसेच रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज
श्री संदीप चिनकडे साहेब फोपळावणे यांच्या मार्फत कॅश प्राइज आलेले आहे या स्पर्धेसाठी. या लगेचच रोहित ठरतोय या समाज जागृती चषक 2026 चा मालिकावीर. चांगली फलंदाजी, चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. रोहित या स्पर्धेमध्ये आकर्षक अशी ट्रॉफी त्याला दिली जाते सौजन्य श्री राजेंद्र धोंडू करजकर साहेब यांच्या माध्यमातून. सूरज थांबा, आपण आपल्या एक नक्कीच 2 शब्द आपल्याला सांगावे लागतील आपल्या संघासाठी आणि उपस्थित क्रीडा रसिकांना. रोहित, काय वाटतंय आज मालिकावीराचा किताब पटकवलात? मी म्हणेन मी जास्त करून तुमच्या विभागामध्ये नसतो, परंतु मालिकावीराचा हा किताब कितवा असेल तुमच्या कारकिर्दीतला? खूप झाले सांगतात. म्हणजेच काय बघा, या खेळाडूकडे असेल शक्ती असेल, आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या संघाला सुद्धा पुढे घेऊन जातो आणि स्वतः सुद्धा जातोय. याचं कौतुक करा एकदा, जोरदार टाळ्या उद्या रोहितसाठी. आणि रोहितसाठी मी एक प्रश्न विचारेन. रोहित, ज्या वेळेला अशा पद्धतीने बोक्याच्या क्षणाला तुझी फलंदाजी बहरते, त्याचं श्रेय काय कोणाला देशील तू? तुझा फिटनेसचा काय मंत्र आहे हे काय देशील? कारण की ह्या रखरखत्या उन्हामध्ये अशी फलंदाजी, उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणं एवढं सहज कोणता खेळाडू करत नाही. अशा मोक्याच्या क्षणाला तू केलंस, काय म्हणशील? सर्वप्रथम मी समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. कारण काय, ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी VRC संघाचे खूप आभार मानतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तर म्हणायला गेला तर गेल्या 2 संडे आम्ही खेळलो ना, अशा तोंडातून आमच्या मॅची गेल्या होत्या आणि आज काहीतरी करून दाखवायचं होतं असं मनापासून वाटत होतं. त्यामुळे जे काय करायचं होतं ते तयारी संघासाठी करायचं होतं. त्या हिशोबाने मी मैदानात पहिल्या मॅचपासून उतरलो होतो. आणि माझं कसं असतं, थोडंसं एका दुसरी मॅच माझी थोडीशी लो जाते, म्हणजे बॅटिंग होत नाही किंवा बॉलिंग होत नाही. पण ह्या आजच्या दिवस म्हणायला गेला तर पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी झाली. याचे सर्व श्रेय मी माझ्या सर्व खेळाडूंना देईन मी, कारण का प्रत्येक वेळेस त्यांना सपोर्ट देखील महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यांचा देखील आभार मानतो मी. आज खऱ्या अर्थानं तुझे घरातले सर्व सहकारी आणि पूर्ण फॅमिली खुश असेल, कारण की तू मालिकावीर ठरतोयस. त्यांचे वडील आलेत. खरंच वडिलांनी सुद्धा इथे जर त्यांना बोलवले असते तर अजून मजा आली असती, कारण की तुझ्या या यशामध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे. तुला घडवण्यासाठी त्यांनी सुद्धा अहोरात्र मेहनत घेतले. खरंच त्यांच्यासाठी काय म्हणशील? आज इथे मालिकेवीराचा किताब तू घेत असताना ते समोर आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणशील? हां, खरोखर म्हणजे ज्यांनी सह्याद्री घडवली, ज्यांनी सह्याद्री चालू केली असे ते आहेत. एक सह्याद्री शिलेदार माझे पप्पा रमेश जाधव, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि जे त्यावेळी ते लोक खेळायचे ना, ते 6-6 ओव्हरच्या मॅची खेळायचे आणि 6-6 ओव्हरला 25-30 रन सुद्धा डिफेंड करायचे. आणि तोच वारसा आम्ही सह्याद्री संघ चालवत आहोत. म्हणजे 3-3 ओव्हरला किंवा 2 ओव्हरला आम्ही 15-15-20 रन सुद्धा डिफेंड करतो. तो वासरा चालू आलाय ना, तो तिथपासून चालू आलाय तो. थँक्यू सो मच रोहित. असाच वारसा पुढे निरंतर तुमचा संघ या क्रिकेटच्या पटलावरती असाच निरंतर घेत जाऊ आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आपण इथे आलात, धन्यवाद रोहित. आणि रोहित ठरला या समाज जागृती चषक 2026 चा मालिकावीर. त्यानंतर आपण वळूया. हॅलो, एक सत्कार या ठिकाणी राहून गेलाय, त्याचा सत्कार आपण करतोय. या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, समाज जागृती सेवा मंडळ कोंडवाडी मुंबई. मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्याने महत्वाचं योगदान दिलं. मित्रांनो, असं म्हणतात की जेव्हा जेव्हा माझी गरज असते तेव्हा माझा वापर करून घ्या. परंतु त्यांनी आपलं सर्व श्रेय सर्व मान्यवरांना दिलं, सर्वांचे सत्कार केले, स्वतःचा सत्कार या ठिकाणी केला नाही. परंतु पूर्ण मंडळाने सांगितलं की आमच्या व्यक्तिमत्वाचा सत्कार होणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, टाळ्या वाजवा त्या अध्यक्षांसाठी. सन्माननीय संदीपजी शांताराम देवळे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण हा सत्कार आम्ही मागे राखून ठेवला होता, कारण स्पेशल सत्कार यांचा करायचा होता, त्याच्यामुळे मागून राखून ठेवला होता. सन्माननीय संदीपजी शांतारामजी देवळे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्व कमिटी मेंबर्सांना विनंती करतो की आपण या सन्माननीय संदीपजी देवळे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ, एक मायेचा पुष्पगुच्छ आणि सन्मानाची ट्रॉफी देऊन त्यांना प्रदान करायचं आहे. फोटो घ्या.
टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या यांच्यामुळेच पार पडली आहे. असे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी देवळे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे मंडळाचे माजी सचिव सन्माननीय प्रभाकरजी सावरकर साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सर्वांना विनंती करतो साहेबांना की आपण पुढे यायचं आहे. प्रभाकरजी सावरजी साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा प्रभाकरजी सावरकर साहेबांचं, कारण सकाळपासून खूप महत्वपूर्ण योगदान आम्हाला यासाठी दिलं. आम्ही काही सत्कार मागे ठेवले होते राखून, कारण हे खास त्यांचा सत्कार केला जाईल. माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी करंजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी करंजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला यथोचित सन्मान केला जाईल. काही सत्कार या ठिकाणी आम्ही खास राखून ठेवले होते. मी सर्वांनी सन्माननीय कमिटी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या कमिटीचे उपसचिव सन्माननीय मंगेश मापराळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मंगेश मापराळकर सर. मी संघ कमिटीला विनंती करतो की आपण सन्माननीय मंगेश मापराळकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शाळ मायेची शाळ एक प्रेमाचा गुलदस्ता देऊन त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. मी सन्माननीय मान्यवर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय मंगेशजी मापराळकर यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. या ठिकाणी उशिरा का होईना परंतु आमची पावलं या ठिकाणी लाभली. रोहित जाधव यांचे पिताश्री सन्माननीय रमेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. आपला संघ जेव्हा जेव्हा फायनल मध्ये पोहोचतो तेव्हा हे व्यक्तिमत्व आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. आणि आज आपल्या मुलांच्या सपोर्ट साठी आले. आज फायनल सुद्धा मारली. चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मायेची शाळ प्रेमाचा गुलदस्ता देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला या लगेच प्लीज पुढे या. सन्माननीय रमेशजी जाधव यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सर्व संघ कमिटी यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला याच्यानंतर मी लगेच सन्माननीय खळे सरांना विनंती करतो की आपण कंटिन्यू करायचं प्लीज. एक मिनिट आणि या ठिकाणी त्यांना बोलायचं आहे. मी सन्माननीय खांबे सरांना विनंती करतो की आपण त्यांना माईक द्या जरा प्लीज. धन्यवाद. समाज जागृती चषक 2026च्या वतीने माझा जो मान सन्मान या ठिकाणी आपण केलात, मी आपणा सर्व कमिटी त्याचप्रमाणे सर्व सभासद यांना मी धन्यवाद देतो. आणि एक पूर्वसूचना अशी असेल की आमच्या सह्याद्री संघाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तो मोठा आम्ही कार्यक्रम दादर छबिलदास सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे 26 तारखेला. सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. सह्याद्री आम्ही घडवली. मी त्यावेळी कर्णधार होतो. रोहितने आमच्या सांगितलं त्याला कसं घडवलंय शाळेत असताना ते मला माहिती आहे. आज त्या पद्धतीने तो खेळतोय. जशी त्याची बॅटिंग चालते, कधी कधी फ्लॉप ठरतो, पण आज या ठिकाणी भरपूर खेळला. असंच चांगलं खेळत राहा सर्वांनी. आणि सर्व दोन्ही संघ जो पराजित झालाय त्यांनी पण नाराज होऊ नका. विजय हा प्रत्येकाचा असतो, हा पराजय पण प्रत्येकाचा असतो, पण तो क्रिकेट खेळणं हे सर्वांच्यावर अवलंबून असतं. याचप्रमाणे या पद्धतीने चांगलं खेळा, पुढे यश मिळवा असे मी सर्वांना विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण एक चांगला संदेश दिलात. हरलात तर मित्रांनो सावरता आलं पाहिजे आणि जिंकलात तर आवरता सुद्धा आलं पाहिजे. तोच चांगला एक संदेश या सरांनी दिलाय. आणि जाऊया आता पुन्हा एकदा पारितोषिक वितरणाकडे. द्वितीय क्रमांकासाठी विजेता ठरलेला संघ ओम देळोबा साखळोळी या संघासाठी मेडल आपण देणार आहोत. आणि मेडल लाभलेत श्री चेतन चंद्रकांत गोलांबडे साहेब यांच्या माध्यमातून हे आकर्षक या स्पर्धेसाठी मेडल लाभलेले आहेत. मी उपविजेता संघ ओम तेलोबा साखळोळी आपण खेळाडूंनी लाईन अप करून या मुख्य व्यासपीठावरती. मेडल घेण्यासाठी यायचे आपल्याला.
ह्या आकर्षक मेडल्स समाज जागृती चषक 2026 साठी ज्यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहेत ते श्री चेतन चंद्रकांत गोलांबडे साहेब देगाव कोंडवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक मेडल्स लाभलेले आहेत ते आपण प्रदान करतोय. द्वितीय क्रमांकाचा ठरलेला हा संघ ओम तेळोबा साखळोळी संघाचे सर्व खेळाडू लाईन अप करून मैदानावरती मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय त्यांना. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघांच्या वतीने अंतिम लढत चुरशीची लढत पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आपण जरी पराभूत झाला असला तरी खचून जाऊ नका. क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर एका संघाला विजय मिळतो आणि एका संघाला पराभवाला सामोरे जावं लागतं. परंतु पराभवाने सगळं काही संपतं असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक स्पर्धेसाठी मग काहीशी नवीन शिकण्याची संधी निर्माण होते. आणि आता मात्र यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला मिळतो. त्यातून काही सुधारण्याचा प्रयत्न होईल नक्कीच. पुढील स्पर्धांसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांकडून सुद्धा. तसेच त्यानंतर अंतिम विजेता संघ ठरला येतो म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघ. या संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती करतोय की आपण मेडलसाठी यायचंय. मुख्य व्यासपीठावरती लाईन अप करून या मित्रांनो. लगेचच मेडल्स लाभले श्री चेतन चंद्रकांत गोलांबडे साहेब यांच्या. तसेच अंतिम विजेता संघासाठी मेडल्स लाभले ते म्हणजे कुमार तनुष मंगेश मापरळकर देगाव यांच्याकडून अंतिम विजेता संघासाठी मेडल्स लाभलेले आहेत. आकर्षक असे मेडल्स अंतिम विजेता संघाला प्राधान्य केले जात आहे. अंतिम विजेता ठरलाय संघ तो म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघ. या संघाचे सर्व खेळाडू लाईन अप करत असताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. खरंच चांगलं प्रदर्शन आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सातत्याने अष्टपैलू कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूची संघासाठी चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवरती जणू काही विजयाची आस लागली होती असं काही प्रदर्शन करताना पाहायला मिळाले हे सह्याद्रीचे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि शेवटी आपल्या या आकर्षक चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरले तो ठरलाय सह्याद्री क्रिकेट संघ. या समाज जागृती चषक 2026 चा अंतिम विजेता संघ ठरलाय. विजयी संघाचे खूप खूप सारे स्वागत. तसेच समाज जागृती चषक 2026 चा उपविजेता ठरलेला संघ तो म्हणजे ओम तेळोबा संघ साखळोळी. आणि आकर्षक चषक आपल्याला लाभले सन्माननीय श्री विनयजी विठ्ठल गोलांबडे साहेब देगाव यांच्या माध्यमातून. चला जाऊया पुन्हा एकदा. उपविजेता संघाला आपण आकर्षक चषक आपण प्रदान करतोय. आकर्षक चषक लाभलाय आपल्याला. द्वितीय पारितोषिकाचे चषक सन्माननीय सुनीलजी पांडुरंग करंजकर साहेब यांच्या माध्यमातून समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी मुंबई मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून हे आकर्षक चषक उपविजेता संघाला लाभले. आणि रोख रक्कम कॅश प्राइज 15,000 रुपये त्यांच्या शुभ हस्ते आपण उपविजेता संघ ठरलेला संघाला ओम तेळोबा साखळोळी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण हा आपला उपविजेतापद आकर्षक चषक आपण घेऊन जायचं आहे. आपण सन्माननीय श्री चेतन चंद्रकांत गोलांबडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या उपविजेता संघाच्या कर्णधाराला आपण हा आकर्षक चषक देतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते.
हॅलो हॅलो. दोन मिनिटं थांबा मित्रांनो. ओम तेळोबा संघ साकलोली मित्र थांब ना. अशा मोक्याच्या अशा सुवर्ण क्षणी तू या व्यासपीठावरती ही मानाची सन्मानाची ट्रॉफी तुझ्या हातामध्ये असताना एक तू लाजू नको मित्रा. तुझ्या बरोबर तुझे पाठीराखे आहे तुझ्या संघाचे. खर तर मित्रा या सामन्यामध्ये तू उपविजेता तुझा संघ ठरला, परंतु शेवटच्या क्षणाला जरी खेळ थोडासा खराब झाला असला तरी तुला समाधान मानावं लागलं. तरी या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील, किंवा तुझ्या समोर जो अंतिम विजेता संघ ठरलाय सह्याद्री क्रिकेट संघ, त्याचा खेळ जर पाहिला तर शेवटच्या क्षणाला बहारला खेळ आणि मोक्याच्या क्षणाला अंतिम विजेता संघावर ट्रॉफीवरती त्यांनी त्यांचं नाव कोरलं. त्यामधून तू त्या संघाला काय म्हणशील, किंवा तू तुझ्या संघासाठी काय म्हणशील, कुठे एफर्ट्स तुझे कमी पडले? आमचा थोडा बॅड लक होता ह्यावेळी, आणि समोरचा संघ सह्याद्री तर आमच्यावर नेहमी वरचढच आहे, नेहमी वरचढ होत आलाय. मला वाटतं असं तर नाही ना झालं, कारण की समोरच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं होतं की मी जर जिंकलो तर मी पहिली बॅटिंग घेईन, आणि तोच काही तुझा डावपेच चुकला का? कारण की कदाचित असं सुद्धा होऊ शकतो, समोरचा गोल कर्णधार समोरच्या संघासाठी नाणेफेक जिंकले तर ते एक क्ल्यू देऊ शकतो. कारण की सकाळच्या सत्रामधून जर पाहिलं तर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करत होता, आणि तू मात्र टॉस जिंकल्याच्या नंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या तुमची मजल नाही मारली. परंतु तो काही निर्णय चुकला का? त्याच्यामध्ये काही वाटतंय का असं तुझा निर्णय चुकला? नाही, असं निर्णय काही आमचा बरोबर होता, कारण आम्ही सकाळपासून पहिली टॉस हरत होतो आणि फलंदाजीच भेटत होती आम्हाला, त्यामुळे आम्ही फलंदाजीच घेणार होतो. आणि बघा तर भाऊचा आमचा जरा थोडा फायनलमध्ये थोडा हे झाला, कारण हा प्रशांत, कारण सकाळपासून त्याने चांगला गेम खेळला होता आणि फायनलला फक्त थोडासा गडबडला, त्याच्याकडून अपेक्षा जास्त होत्या आम्हाला. बरोबर, प्रशांतकडे भरपूर अपेक्षा होत्या, परंतु मोक्याच्या क्षणाला प्रशांतची तशी अष्टपैलू कामगिरी चालली नाही संघासाठी. परंतु मित्रा उपविजेत्यावरती समाधान मानावं लागते. खरं तर उपविजेतेपद म्हणजे काही छोटी रक्कम नाहीये, किंवा हे ट्रॉफी म्हणजे काही छोटी नाहीये, कारण की तुम्ही सकाळच्या सत्रापासून उत्कृष्ट कामगिरी करत होतात आणि त्याचं हे फळ तुम्हाला आज या शेवटच्या क्षणाला तुमच्या हातामध्ये मिळते. तुमचे सहकारी आहेत, त्यांना काय बोलायचं आहे का या मैदानात? तसेच आयोजकांबद्दल काय म्हणाल? शेवटचे एक प्रश्न शेवटचा. आयोजक तर एकदम उत्तम आहे, आणि आम्हाला साथ पण त्यांनी चांगली दिली, त्यामुळे त्यांचे परत एकदा आभार मानतो. बस एवढंच. धन्यवाद. तर हे ठरले द्वितीय क्रमांक समाज जागृती चषक 2026 चे उपविजेते ठरलेत ओम तेळोबा संघ साखळोली. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. तसेच अंतिम विजेता संघ अंतिम विजेता ठरतोय समाज जागृती चषक 2026 चा अंतिम विजेता ठरलेला संघ तो म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघ उन्हवरे. या विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करते की आपण आपला हा आकर्षक चषक घेण्यासाठी आपले कर्णधार मुख्य व्यासपीठावरती या. हे आकर्षक चषक लाभले प्रथम पारितोषिकाचं सौजन्य सन्माननीय श्री सुनीलजी देवजी शिगवण साहेब यांच्या माध्यमातून कला क्रीडा सामाजिक बांधिलकीचा अमिट वसा समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच मौजे देगाव ग्राम विकास मंडळ मुंबई मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय सुनीलजी देवजी शिगवण साहेब यांच्याकडून हे प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक तसेच रोख रक्कम 25,000 रुपये कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभले. धन्यवाद साहेब, कारण तुमच्या या अथक प्रयत्नातून संपूर्ण टीमने यायचं. मित्रांनो या आकर्षक ट्रॉफी दिली जाते सन्माननीय सुनीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेतला अंतिम विजेता संघासाठी कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लाभले होते, ते म्हणजे सुनीलजी देवजी शिगवण साहेब. आणि ही आकर्षक ट्रॉफी 25,000 रोख रक्कम आणि या आकर्षक ट्रॉफीवरती आपलं स्वतःचं नाव कोरले तो म्हणजे संघ ठरलाय तो म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघ उन्हवरे.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. अंतिम विजेता ठरलेला संघ सह्याद्री क्रिकेट संघ उंडवरे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय. सन्माननीय सुनीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते आणि कॅश प्राइज 25,000 रुपये रोख रक्कम सह्याद्री क्रिकेट संघाला दिली जाते. कर्णधार आपण थांबा मित्रांनो, आपलं एक शेवटचंच आपल्याला हे तुम्ही थांबा इथे, हरकत नाही. तसेच मी व्यासपीठावरती सह्याद्री क्रिकेट संघाचे कर्णधार यांनी एक विनंती केली की आमचे युवा अध्यक्ष किशोर खापरे येथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांना आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना देणार आहोत, कारण की आपल्या या विजयी संघाची शिलेदार आहेत. ते या शेवटच्या सुवर्ण क्षणी तेथे उपस्थिती होती त्यांची. त्यांचं असं म्हणणं आहे की या सुंदर क्षणी काहीतरी मनोगत व्यक्त करण्याची संधी लाभली. या सर, आपण या. हॅलो, धन्यवाद सर. समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी आयोजित आजची स्पर्धा सुंदर अशा नियोजनामध्ये सुंदर पद्धतीने आज पार पडली आणि अभिमान वाटतो आणि सार्थकी वाटला आजचा दिवस. कारण का आज माझा संघ सह्याद्री संघ अंतिम विजेता ठरला. माझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तसेच द्वितीय विजेता संघ साक्रोळी अगदी बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे, तसेच त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि विशेष बोलायचं म्हटलं तर आज सह्याद्रीचे फक्त आणि फक्त 11 खेळाडू घेऊन आम्ही सर खेळलो. आज आमच्याकडे एखादा राखीव खेळाडू सुद्धा नव्हता जो स्कोररला नावं सुद्धा सांगेल. आणि त्या सर्वांची नावं मला वाटतं सर तुम्ही स्वतःच घेत होतात. आणि अशा पद्धतीने आम्ही फक्त कट्टोकट आज 11 पोरांचा संघ घेऊन आज आलो होतो, कारण आज बऱ्याच ठिकाणी आमचे कार्यक्रम वगैरे होते म्हणून सगळे खेळाडू उपस्थित राहिले नाही. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आज जसे आमचे सह्याद्रीचे मुख्य शिलेदार सन्माननीय रमेशजी जाधव, ज्यांनी आज सह्याद्रीचं जे आज वटवृक्ष आज जे रूपांतर झालेलं आहे त्यात त्यांचा मुख्य असा सिंहाचा वाटा आहे. आणि मुख्य म्हणजे आज त्यांनी जे सह्याद्रीचं बीज लावलं, आज बरोबर रौप्य महोत्सवी वर्षी आज त्यांचा सुपुत्र कर्णधारपदी आज सह्याद्रीच्या धुरा सांभाळतोय आणि आज सह्याद्रीच्या विजयाची उंच पताका लहरावतोय. याचाच खूप जास्त अभिमान वाटतो. मी आपणा सर्व क्रिकेट प्रेमींना निमंत्रित करू इच्छितो की रविवार 26 एप्रिल दिनांक 26 एप्रिल दादर ठिकाणी आमचा सह्याद्रीचा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांना आम्ही प्रेमाचं आग्रहाचं निमंत्रण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. हे होते आपल्याला सह्याद्री क्रिकेट संघाचा विजेता कर्णधार. धन्यवाद, आपण इथे आलात आणि सुंदर असा खेळ दाखवलात आणि या आकर्षक ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरलं गेलं.